सोनम वांगचुक यांना मरण्यासाठी सोडलं आणि अण्णा हजारे यांना वाचवलं. या पाठीमागे खूप मोठा गेम प्लॅन आहे. ज्या ठिकाणी आज सोनम वांगचुक उपोषण करत आहे त्याच ठिकाणी अण्णा हजारे यांनी उपोषण केलं होतं. त्यानंतर देशामधील काँग्रेस सरकार पडलं होतं. पण इथे एक विशेष गोष्ट आहे, अण्णा हजारेंपेक्षा सोनम वांगचुक हे जास्त दिवस उपोषणाला बसले आहेत. त्यांचं 10 किलो वजन कमी झालंय. त्यांना व्यवस्थित चालताही येईना. डॉक्टरांनी स्पष्ट इशारा दिलाय, वांगचुक यांनी अजून काही दिवस जर उपोषण ठेवलं तर त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. तरी देखील केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी, अमित शहा कोणीही सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाही. पण याच लोकांनी त्यावेळेस अण्णा हजारे यांना पाठिंबा दिला होता. हे सरकार सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने का पाहत नाहीये? अण्णा हजारे यांना का पाठिंबा दिला होता? आता ही या व्हिडिओमधून समजून घ्या. कारण की आज तो व्यक्ती उपोषणाला बसला आहे. कोणासाठी? देशातील विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी. वांगचुक हे स्वतःच्या मुलासाठी उपोषण नाही करत आहे, स्वतःच्या घरासाठी उपोषण नाही करत आहे, देशातील विद्यार्थ्यांसाठी उपोषण करत आहे. आता या व्हिडिओमधील प्रत्येक एक मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आपल्यामधील बऱ्याचशा लोकांना कदाचित हे वाटत असेल, सोनम वांगचुक हे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण करत आहे. पण आपल्यातील बऱ्याचशा लोकांना हेच माहिती नाही ते उपोषण का करत आहे. दुसरीकडे ते अण्णा हजारे आज गप्प बसले आहेत. त्यांनी काही मोजक्याच दिवस उपोषण केलं होतं, तरी देखील त्यांना भरपूर लोकांनी पाठिंबा दिला होता. आता याचं कारण समजून घ्या. याचं कारण शोधण्यासाठी आपल्याला 2011 मध्ये जावं लागेल. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग. त्यावेळेस देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळेस विरोधकांनी काँग्रेस सरकारवरती भरपूर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पण त्याने काँग्रेस सरकारला फारसा काही फरक पडला नाही. तात्पुरती चर्चा झाली, नंतर तो विषय बंद झाला. आणि याच दरम्यान अचानक कुठून जागा झाले ते राळेगण सिद्धीचे अण्णा हजारे. आता कदाचित आपल्यातील बऱ्याचशा लोकांना असंही वाटत असेल, अण्णा हजारे सेपरेट आंदोलन करत होते, त्यांचं राजकारणाशी काही घेणं देणं नव्हतं. तुम्ही व्हिडिओ लक्ष देऊन ऐका, मग आपल्याला समजेल. अण्णा हजारे यांनी जनलोकपाल कायद्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतरवरती अमरण उपोषणाची घोषणा केली. दिवस होता 5 एप्रिल 2011. सुरुवातीला हे साधं उपोषण वाटत होतं, पण काही तासामध्ये हजारो नागरिक जंतर मंतरवरती पोहोचले. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली का? अण्णा हजारेंचं आंदोलन कोणाविरुद्ध होतं? काँग्रेस सरकारविरुद्ध. देशामध्ये त्यावेळेस विरोधी पक्ष कोण होतं? भाजप होतं. त्यावेळेस काँग्रेसवरती सर्व भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अशा परिस्थितीमध्ये अण्णा हजारे जागा झाले. त्यांच्या उपोषणाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावरती इंडिया अगेन्स्ट करप्शन ही मोहीम वेगाने पसरली. आणि यामध्ये सर्वात दुर्दैवी गोष्ट काय माहिती का? देशातील सर्व न्यूज चॅनल, सर्व मीडियांनी थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं होतं. त्यावेळेस कोणताही न्यूज चॅनल कोणाच्या सांगण्यावरून काम करत नव्हता. आणि आजची परिस्थिती आपल्याला माहिती आहे काय आहे. अण्णा हजारेंनी फक्त 4 दिवस उपोषण केलं. त्यानंतर काँग्रेस सरकारने फक्त 4 दिवसामध्ये अण्णा हजारेंच्या उपोषणामध्ये मध्यस्थी केली. अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतले. पण सरकार आणि आंदोलनकर्त्यामध्ये मतभेद चालूच राहिले. काही महिन्यानंतर पुन्हा आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला. 16 ऑगस्ट 2011ला अण्णा हजारे पुन्हा एकदा दिल्लीच्या जंतर मंतरवरती उपोषणाला पोहोचले. पण त्यावेळेस उपोषण चालू होण्या अगोदरच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यावेळेस विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली. लोकांनी देखील आवाज उठवला. त्यामुळे अण्णा हजारेंना लगेच सोडण्यात आलं. नंतर उपोषण चालू झालं. 12 दिवस अण्णा हजारेंनी उपोषण चालू ठेवलं. आणि त्यावेळेस दिल्लीच्या जंतर मंतरवरती प्रत्येक मीडिया चॅनल होता, ज्यामध्ये असा कोणताही मीडिया चॅनल नव्हता ज्यांनी अण्णा हजारे यांचं उपोषण लाईव्ह दाखवलं नसेल. त्यावेळेस भाजपने काँग्रेस सरकारवरती मोठ्या प्रमाणात आरोप केले. काँग्रेसने देखील स्पष्टपणे सांगितलं, अण्णा हजारेचं उपोषणाला कोण पाठिंबा देतंय, कोण पैसे पुरवतंय. त्यावेळेस काँग्रेस सरकारने सांगितलं होतं, RSSशी संबंधित अनेक स्वयंसेवक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. एवढंच काय, काँग्रेस सरकारने हे देखील सांगितलं होतं, RSS आणि भाजप अप्रत्यक्षपणे अण्णा हजारे यांना पाठिंबा देत आहेत, त्यांना पैसे पुरवत आहेत, जेणेकरून काँग्रेस सरकारवरती दबाव राहावा. भाजप, RSS अण्णा हजारेंच्या आंदोलनाला, उपोषणाला पैसे पुरवतात. हे आरोप झाल्यानंतर अण्णा हजारे म्हणाले होते, आम्हाला सार्वजनिक लोकांनी पैसे दिलेत, कोणत्याही पक्षाचा आम्हाला पाठिंबा नाही. पण देशातील जनतेला माहिती आहे अण्णा हजारे यांना कोणी पाठिंबा दिला होता. त्यावेळेसपासून अण्णा हजारे आता झोपलेले आहेत, अजूनही उठलेले नाहीत. अधूनमधून उठतात आणि बोलतात. त्यानंतर त्यांनी कोणतंही उपोषण केलं नाही.
पण त्यांच्या उपोषणामुळे परिणाम असा झाला, काँग्रेस सरकार बॅकफूटवरती गेलं आणि 2014मध्ये काँग्रेसचा असा पराभव झाला, तो पराभव त्यांनी आयुष्यामध्ये कधी पाहिलाही नव्हता. आता विषय आहे सोनम वांगचुक यांचा, हा मुद्दा लक्षात घ्या. आता पुन्हा एकदा 2026मध्ये त्याच जंतर मंतरवरती उपोषण चालू आहे, तेही अण्णा हजारेंपेक्षा जास्त दिवस उपोषण चालू ठेवले सोनम वांगचुक यांनी. सोनम वांगचुक यांची तब्येत प्रचंड खालवली आहे, वजन कमी झाले, चालता येईना, पाय दुखतायत, स्वतःच्या शरीरामधील मांसपेशी त्यांना आतून खात चालल्यात. इथे अण्णा हजारे आणि सोनम वांगचुक यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अण्णा हजारे कोण आहेत? समाजसेवक. सोनम वांगचुक कोण आहेत? शिक्षण तज्ज्ञ, ज्यांनी लडाखमध्ये मोठा बदल घडवला, गरीब विद्यार्थ्यांना मोफतमध्ये शिक्षण दिलं. आज तेच सोनम वांगचुक कोणत्याही राजकारणासाठी उपोषणाला बसले नाहीत, देशातील तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उपोषण करतायत. यांच्या उपोषणाला कोणत्याही विरोधी पक्षाचा पाठिंबा नाही आहे. आणि सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस जे मीडिया चॅनल अण्णा हजारे यांचं उपोषण लाईव्ह दाखवत होते, ते मीडिया चॅनल आज शांत आहे, सोनम वांगचुक यांचं उपोषण दाखवत सुद्धा नाहीत. आणि हे मीडिया चॅनल कोणाच्या हाताखाली काम करतात हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. आता बघा सोनम वांगचुक काय म्हणाले, मी उपोषण सोडून जाईल, मी खात पीत राहील, लडाखमध्ये आरामात जीवन जगेल, मी उपोषण सोडलं तरी काही फरक पडणार नाही. पण जे विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलंय त्यांना न्याय मिळेल का? इथून पुढे ज्या परीक्षा होणार आहे त्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं तर याला जबाबदार कोण राहणार? कदाचित आपल्यातील बऱ्याचशा लोकांना फरक पडत नाही, कारण की आपल्या घरातील कोणती मुलगी किंवा मुलगा गेलेला नाही. त्यामुळे लोक विचार करत नाही कोण कोणासाठी लढतंय, काही फरक पडत नाही. ज्यावेळेस त्यांच्या घरातील एखादी मुलगी किंवा मुलगा शिक्षण व्यवस्थेमुळे आपला जीव देईल त्यावेळेस त्यांना जाग येईल. पण मी मागे हटणार नाही, माझं उपोषण चालू राहील, माझा जीव गेला तरी चालेल. आता इथे बघा, सोनम वांगचुक यांचं उपोषण फक्त शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नाही आहे. वांगचुक म्हणतात, आमचं लक्ष देशाला जागा करणे, कारण की देशातील बरेचशी लोक झोपलेली दिसत आहेत. जेव्हा देश जागा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने व्यवस्थेमध्ये बदल होतील. आणि जर ही व्यवस्था बदलली नाही तर लोक कदाचित सरकारला बदलतील. ज्यावेळेस अण्णा हजारे उपोषणाला बसले होते तेव्हा भाजपने अक्षरशः रान पेटवलं होतं. पण आता सोनम वांगचुक उपोषणाला बसलेत, त्यांच्या पाठीशी कोणीही नाही, ना विरोधी पक्ष ना सत्तेमधील लोक. म्हणजे एक प्रकारे त्यांच्या आंदोलनाकडे उपोषणाकडे दुर्लक्ष केलं जातंय. तो माणूस आज मरण्याच्या स्थितीमध्ये आलाय, तरी देखील देशाचे पंतप्रधान मोदी, अमित शहा याच्यावरती एकही भाष्य करत नाही. सरकारचा एकही माणूस या 17 दिवसामध्ये वांगचुक यांना भेटण्यासाठी गेला नाही. आणि ती मीडिया जी आता कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करते, ती मीडिया तर वांगचुक यांच्या बातम्याही दाखवत नाही, ज्याप्रमाणे अण्णा हजारेंच्या दाखवल्या होत्या. वांगचुक यांनी सर्वांना विनंती केली आहे, मला जर 20 तारखेपर्यंत शरीराने साथ दिली, माझ्यामध्ये चालण्याची ताकद असली तर मी पार्लिमेंटकडे जाणार आहे, मोर्चा काढणार आहे, यामध्ये आपण सहभागी होणार का? हा विषय फक्त एका व्यक्तीचा राहिलेला नाही, देशातील लाखो तरुणांचा, विद्यार्थ्यांचा आणि शिक्षण व्यवस्थेचा तसंच सरकारी व्यवस्थेचा आहे. खरंच या व्यक्तीला प्रत्येकाने पाठिंबा द्यायला हवा. पण एक गोष्ट कळत नाही, जो माणूस 17 दिवसापासून उपोषणाला बसलाय, तब्येत बिघडली, त्या माणसाकडं हे केंद्र सरकार दुर्लक्ष का करत आहे? अण्णा हजारेंना एवढा पाठिंबा का दिला गेला होता? फक्त सरकार पाडण्यासाठी? या प्रश्नाचं उत्तर कदाचित कोणाकडेही नसेल. पण आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला नाही तर ही भारतातील सर्वात दुर्दैवी गोष्ट असेल. म्हणजे असं होईल, ज्या ठिकाणी पैसा आहे त्या ठिकाणी लोक पळतात. आणि विशेष म्हणजे 2011 पासून शांत बसलेले, झोपलेले अण्णा मात्र अजून काही जागा झाले नाहीत. जर आपल्यामध्ये ताकद असेल अण्णा यांना जागा करण्यासाठी, दिल्लीच्या जंतर मंतरवरती पाठवण्यासाठी, तर प्रत्येक लोकांनी त्यांना उठवा आणि सांगा सोनम वांगचुक यांना पाठिंबा द्या, जा तिथे जंतर मंतरवरती. पण कदाचित अण्णा मात्र आता तसं करणार नाही, कारण की त्यांना जे करायचं होतं त्यांनी त्या सरकारच्या वेळेस केलं.